आपण पाहू शकतोय महायुतीचे अनेक मंत्री देखील इथे दाखल आहेत। अजित पवार आहेत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल आहेत। सध्या सगळ्यांकडून या घराची पाहणी होतीये। एकंदरीतच म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी देखील काही वेळापूर्वी घरांचं मॉडेल दाखवलं होतं, कशा प्रकारे रचना करण्यात आली आहे, सोयी सुविधा आहेत, नागरिकांना कशा पद्धतीने सोयी सुविधा पुरवण्यात आल्यात याचं मॉडेल हे मुख्यमंत्र्यांना देखील काही वेळापूर्वीच दाखवण्यात आलं होतं। या पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून 556 रहिवाशांना आज चावी वाटप केलं जाणार आहे। ही अतिशय आनंदाची बाब म्हणावी लागेल। बीडीडीकरांचं आज स्वप्न साकार होणार आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ज्या क्षणाची बीडीडीकर वाट पाहत होते तोच आजचा हा दिवस आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील दाखल झालेत। मात्र स्थानिक आमदार म्हणून यावेळी आदित्य ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आलं होतं, मात्र ते येणार नाहीयेत अशी देखील माहिती मिळते। सध्या आपण पाहू शकतोय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पाहणी करतायत, घरांची पाहणी करतायत। नागरिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। गेल्या अनेक वर्षांपासून ज्या घरांची अपेक्षा होती, प्रतीक्षा होती, ते स्वप्न आज अखेर पूर्ण होतंय। बीडीडीकरांसाठी आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा मानला जातोय। 500 चौरस फुटाच्या सदनिका या बीडीडीकरांना आज देण्यात येत आहेत। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून 556 रहिवाशांना आज चाव्यांचं वाटप केलं जाणार आहे। आपण सध्या पाहू शकतोय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून त्याचसोबत इतर काही मंत्री आणि नेते देखील उपस्थित आहेत। सगळ्यांकडून घराची पाहणी करण्यात येते, या प्रकल्पाची पाहणी करण्यात येते। संपूर्ण सदनिकेची पाहणी मान्यवर करत आहेत। आताची आपण ताजी दृश्य पाहू शकतोय। सदनिकांची पाहणी करण्यात येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या घरांची पाहणी करतायत। बीडीडीकरांचं आज स्वप्न साकार होतंय। महायुतीतले काही महत्त्वाचे मंत्री देखील या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। दोन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या ठिकाणी दाखल झाले। म्हाडाच्या अधिकाऱ्यांकडून घरांबाबत माहिती देण्यात येते। सदनिकांचं मॉडेल, त्याचसोबत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचं देखील त्याबद्दल माहिती ही मुख्यमंत्र्यांना देण्यात आली। वरळीमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत हा पहिला टप्पा अतिशय महत्त्वाचा मानला जात होता, कारण या टप्प्यात म्हाडाकडून तब्बल 556 रहिवाशांना चाव्यांचं वाटप केलं जाणार आहे। मुख्यमंत्री पाहणी करत असतानाची सध्याची ताजी दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। माननीय सचिन अहिर साहेबांचं कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्याचप्रमाणे कालिदास कोळंबकर साहेबांचं संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, सावंत यांचं देखील आगमन झालेलं आहे। पुनर्विकासाचा पहिल्या टप्प्यानुसार आज 556 सदनी धारकांना आहेत ते चावे वाटप केलं जाणार आहे। अत्यंत महत्त्वाचा हा प्रकल्प होता। कधीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार याची उत्सुकता सर्वांना होती, बीडीडी चाळीच्या रहिवाशांना होती। अखेर पहिला टप्पा पार पाडल्यानंतर आज या चावी आहेत तर चावी वाटपाचं कार्यक्रम आहे तो आज पार पडतोय। त्यामुळे एक आनंदाचा क्षण हा बीडीडी चाळीच्या रहिवाशांसाठी आपण जर पाहिलं तर माटुंगा येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। तत्पूर्वी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, त्याशिवाय नीलम गोरे आहेत, मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा हे या ठिकाणी बीडीडी चाळीचा पाहणी करत आहेत। इमारतीचं उद्घाटन केलंय आणि इथल्या संपूर्ण बीडीडी चाळीचा जो इमारती जे पुनर्विकास केलेला आहे त्या इमारतीची पाहणी या ठिकाणी करतायत। तर दुसरीकडे माटुंगामध्ये चावी वाटपाचा कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे आणि त्या ठिकाणी सचिन अहिर, सुनील शिंदे आहे जे ठाकरे गटाचे आमदार आहेत ते पोहोचलेले आहेत। मात्र आता या कार्यक्रमावरून मात्र आता राजकारण मात्र रंगू लागलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे, कारण आदित्य ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता। मात्र
आदित्य ठाकरे यांना निमंत्रण जरी दिलं असलं तरी आजच्या कार्यक्रमात त्यांना भाषणाची संधीही नाहीये. त्यामुळे आदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत असं देखील माहिती मिळते. मात्र ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार आहेत ते उपस्थित राहणार आहेत. यावरून आता एक राजकारणाचे राजकीय वाद आहे तो सुरू झालेला आहे. कारण बीडीडी चाळीचा पुनर्विकासाचा मुद्दा हा सर्वप्रथम आम्ही मांडला असं शिंदे गटात ठाकरे गटाचं म्हणणं आहे. सुनील शिंदे यांनी सर्वप्रथम हा मुद्दा सभागृहात मांडलेला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार आलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासोबत बैठक करून या ठिकाणी आदित्य ठाकरे असेल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील, त्यांनी या ठिकाणी विकासासाठीची परवानगी देत हे भूमिपूजन केलेलं होतं. कामाला सुरुवात झालेली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्यानंतर महायुती सरकार आलं. मात्र हे काम होतं ते सुरू होतं. काही काळ संथगतीने काम सुरू होतं. त्यामुळे आदित्य ठाकरे सातत्याने या ठिकाणी पाहणी करत होते, मागण्या करत होते. मात्र अखेर आता हे पहिला टप्पा आहे जो 556 सदनिकांचा आहे तो पहिला टप्पा पार पडलेला आहे आणि त्याचं 6वे वाटप आज केले जाते. मात्र श्रेयवादाची लढाई यावरील बीडीडी या पुनर्विकासाच्या प्रकल्पावरून आता आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच धन्यवाद गिरीश दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. पावसकर साहेब त्याचप्रमाणे सदा सरवणकर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.